कमीत कमी या गोष्टींमध्ये तरी पार्थ माझ्यावर गेलाय, त्याचा मला आनंद आहे. ते काय पुढे सांगतेच, पण त्या अगोदर पार्थच्या बाबांनी ना छान असे फुलं आणले होते. म्हटलं चला उद्या गुरुवार पण आहे, तर मस्त देवघराला ना एक हार बनवूया. आता नेहमी फुलं आणल्यानंतर हार बनवायचं काम तर त्यांचंच असतं, पार्थच्या बाबांचं, पण त्यांना काय आता एवढा टाईम भेटत नाही आहे. मग मीच हार बनवायला घेतला आणि असा छोटासा हार बनवून घेतला. त्यानंतर देवघराला हार लावला आणि हार लावल्यानंतर माझ्या स्वामींचं मंदिर असं काही दिसत होतं. कोणतीही पूजा असो, फुलांशिवाय ती अपूर्णच, कारण देवाला पण फुले खूप आवडतात नाही का. दुपारून यांना दोघांना आणायला गेले होते. पूर्ण रस्ताभर दिवसभरात काय झालं नाही हे यांचं सांगायचं काम चालू असतं. आता पार्थ कोणत्या गोष्टींसाठी माझ्यावर गेला ना, ते तुम्हाला मी पुढे सांगते. नेहमी ना मी आत्तापर्यंत 3 वर्षात हेच ऐकत आले की पार्थ पूर्ण त्याच्या बाबांवरच गेलाय दिसायला पण, आणि त्याच्या सवयी पण त्याच्या बाबांसारख्याच आहे. पण त्याची ही एक सवय म्हणजे बाहेरचं खाणं. पार्थच्या बाबांना ना बाहेरचं कोणताच पदार्थ असा आवडत नाही, पण पार्थला माझ्यासारखंच चटपटीत बाहेरचं खायला लागतं. मग ते वडापाव असो किंवा पाणीपुरी. आणि कमीत कमी मला आवडणारे पदार्थ पार्थला आवडतात, याच गोष्टीचं समाधान मला आहे. संध्याकाळी मस्त शेवभाजी केली होती, जेवण झालं आणि त्यानंतर बघा पार्थ कशी माझी मालिश करून देत होता. खरंच एखाद्या मुलीच्या आयुष्यात आहे ना, निस्वार्थ प्रेम करणारा मुलगा कोणी असेल ना, तर तो तिचा मुलगाच असेल बरं का. भेटू पुन्हा उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.